गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकांच्या घरात गणपतीचं आगमन झालं असेल, मंडळीमध्ये म्हणा किंवा तुमच्या सोसायटीत, तुमच्या एरियात. तर सगळ्यांना गणेश चतुर्थी सुखासमाधानाची, मंगलमयी, उत्तम आरोग्याची जाओ. आज ज्यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम त्या सगळ्यांना विश यू व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर चला आपण पाहूया आज डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्सचं आपल्याला आज काय गायडन मेसेज आहे. युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर, आर्चएंजल्स प्लीज गाईड करा. आज व्ह्यूवर्सची माझ्या करंट एनर्जी काय असणार आहे, आज दिवसभरामधला त्यांचा काय एनर्जी आहे, तुमचा काय मेसेज आहे त्यांच्यासाठी, प्लीज गाईड करा. प्लीज गाईड करा एंजल्स. दोन मेसेजेस आलेले आहेत. राशी पाहूया आपण. प्रत्येक राशीसाठी असतो हा मेसेज, पण प्रॉमिनेंटली बघूया कोणती रास आहे. प्लीज गाईड करा एंजल्स. प्लीज गाईड करा कोणती रास आहे. रास पाहूया आपण. तुला रास आहे. तुला म्हणजे लिब्रा. तुला रास, जर तुम्ही कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटीमध्ये जात असाल तर तुमच्यासाठी हा मंत्र आहे. ओम वरप्रदाय नमः. ओम वरप्रदाय नमः हा मंत्र तुला रास म्हणजे लिब्रा यांनी बोलायचं आहे. तर कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटी असेल तर समथिंग न्यू इज कमिंग, समथिंग न्यू इज कमिंग. आजचा युनिवर्सचा आपला पहिला मेसेज आहे. काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. युनिवर्स तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या गोष्टींनी ब्लेस करणार आहे. तर हिलिंग इज कमिंग. आणि दुसरं आहे हिलिंग इज कमिंग. नक्कीच जर तुम्ही तुमच्या उत्तम आरोग्यासाठी पाहत असाल, जर आजारपणाशी झुंजत असाल तर तुम्हाला युनिवर्स इथे मेसेज देत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य तुम्हाला युनिवर्स देत आहे. तुमचा आरोग्य देत आहे, तुम्हाला तुमचा बिचाना बदलत आहे. आणि समथिंग न्यू इज कमिंग म्हणजे तुम्हाला युनिवर्स कुठली तरी चांगली गोष्ट देत आहे. एंजल्स तुम्हाला कुठली तरी चांगल्या गोष्टीने तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट करत आहे. मग ती फायनान्सच्या बाबतीत असो, करिअरच्या बाबतीत असो, बिझनेसच्या बाबतीत असो किंवा तुमच्या पर्सनल लाईफसाठी, लव्ह लाईफसाठी असो, तुम्हाला युनिवर्स आजचा दोन्ही मेसेज खूप छान आहेत. हिलिंग इज कमिंग आणि समथिंग न्यू इज कमिंग म्हणजे तुमचं जरी रिलेशनशिप ब्रोकन झालेलं असेल किंवा नो कॉन्टॅक्ट असेल, का कुठल्या पण सिच्युएशनशिपमध्ये असाल, तुम्ही सेपरेटेड असाल, सिंगल असाल, सेपरेटेड असाल किंवा मॅरिड होऊन सेपरेटेड असाल, पूर्णपणे नो कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुमच्या त्या रिलेशनशिपला हिलिंग भेटत आहे. युनिवर्स तुम्हाला एक सेकंड चान्स देत आहे. तुमचं इथे परमनंट रियुनियन होत आहे. आणि उत्तम आरोग्य, जर तुम्ही आजारपणाशी झुंजत असाल बरेच वर्ष, बरेच महिने, बरेच दिवस, तर तुम्हाला युनिवर्स उत्तमातलं उत्तम आरोग्य देत आहे. तुमचा बिचाना बदलत आहे. आणि समथिंग न्यू इज कमिंग म्हणजे तुमच्या करिअर वाईज, प्रोफेशनल लाईफ वाईज, फायनान्शियल लाईफ वाईज तुम्हाला काहीतरी नवीन युनिवर्स एंजल्स तुम्हाला देत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन कलाटणी भेटत आहे प्रत्येक गोष्टींसाठी. ज्या गोष्टींपर्यंत तुम्ही आतापर्यंत आताताईने स्ट्रगल केलेलं असेल किंवा खूप कष्टाने स्ट्रगल करून पुढे आला असाल तर त्या गोष्टींमध्ये युनिवर्स काहीतरी नवीन देऊन तुमची चांगल्या पद्धतीने भर करत आहे, वाढ करत आहे. तर नक्की आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आशीर्वादाचा जाओ. हिलिंग इज कमिंग अँड समथिंग न्यू इज कमिंग. दोन्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि वैभव तुम्हाला युनिवर्स आणि एंजल्स या दिवशीपासून देत आहेत. कारण आज नक्कीच गणरायांचं आगमन पण झालेलं आहे आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये. तर नक्कीच गणराया पण तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, वैभव घेऊनच येत आहेत. ह्या गोष्टींवर विश्वास ठेवा. गणरायांचं पूजा अर्चना करा, त्यांचा पाया पडत जावा, घरातल्या आपल्या वरिष्ठांच्या, आईवडिलांच्या नेहमी पाया पडत जावा. आणि नक्की आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादाचा जाणार आहे. कारण नक्कीच जिथे गणराया विराजमान होतं तिकडे मंगलमय होतं आणि प्रत्येक विघ्न जे आपल्या आयुष्यातले आहेत ते नक्कीच निघून जातात. या गोष्टींवर विश्वास ठेवा. जरी तुम्ही देवाला कुठल्या पण माना न माना, पण तो जो परमात्मा आहे, जो आपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी असते, तो नक्की तुम्हाला एक उत्तम आरोग्य, नवीन हिलिंग देत आहे आणि काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यामध्ये घडू पाहत आहे. तर नक्कीच आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना शुभमय आणि मंगलमय जाऊ. पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना सुखमय शुभेच्छा. धन्यवाद.